प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानमध्ये निसर्गाचे दोन वेगळे रंग पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पावसाने रौद्र रूप धारण केले असून माथेरानमध्ये यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात चक्क अतिवृष्टीची नोंद झालीय. 1 जुलै ते 8 जुलै 2026 या अवघ्या 8 दिवसात माथेरानमध्ये तब्बल 1794 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. म्हणजेच दररोज सरासरी 224 मिलीमीटर पाऊस कोसळल्यानं संपूर्ण माथेरान परिसर जलमय झालाय. विशेष म्हणजे माथेरानचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेला शार्लोट लेक अवघ्या 4 दिवसात ओसंडून वाहू लागलाय. माथेरानला दिनांक 1 जुलै ते 7 जुलै असा पर्जन्यवृष्टी फार मोठ्या प्रमाणात झाली. सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे अनेक वृक्ष हे मुळासकट उन्मळून पडले. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला जे झाडं पडलेली आहेत ती काढण्यासाठी आपल्याला अनेक ठिकाणी वेळ लागत होता. कारण कुऱ्हाड आणि कोयता आणि मनुष्यबळ यांचा वापर केल्यामुळे आपल्याला तो वेळ जात होता. वूड कटर असते तर हा वेळ आपल्याला लवकरात लवकर हे काम सहज साध्य झालं असतं. त्यासाठी माथेरानला 3 वूड कटर आपल्याला नितांत गरजेचे आहेत. एक दस्तुरीला वनविभाग कार्यालयात ठेवायचा, दुसरा कम्युनिटी सेंटर येथे नगर परिषदेच्या ताब्यात आणि तिसरा अधीक्षक कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असे 3 वूड कटर जर ठेवले तर ते नोंदवही त्यासाठी ठेवावी आणि ह्या नोंदवहीच्या आपत्कालीन वेळेस त्याचा वूड कटरचा वापर करून रस्त्यावर पडलेली झाडं जर आपण या वूड कटरच्या माध्यमातून कट केली तर आपल्याला माथेरानच्या येणाऱ्या पर्यटकांना, आबालवृद्धांना आणि रहदारी करणाऱ्या रुग्णांना, रिक्षांना, घोडेवाल्यांना ते सोयीस्कर होईल आणि वेळ कमी असल्यामुळे वाचल्यामुळे मनुष्यबळही कमी लागेल. त्यामुळे 3 वूड कटर लवकरात लवकर नगर परिषद, वन विभाग आणि अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खरेदी करण्यात यावे अशी विनंती मी आपणास करत आहे. धन्यवाद.